क्रांतिकारी भगतसिंग स्मारक उभे राहावे मागणीसाठी उपोषण। अखेर तिसऱ्या दिवशी लेखी पत्रानंतर उपोषणकर्त्याचे उपोषण मागे। पूर्ण क्रांतिकारी भगतसिंग यांचे स्मारक कुठेही नाही, त्यामुळे क्रांतिकारी भगतसिंगांचे स्मारक परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही त्यांचे स्मारक उभारणे करावे। गोविंद ज्ञानोजी कदम, राणा सोन्ना, क्रांतिकारी भगतसिंगांचे स्मारक कुठेही दिसत नाही, परंतु विषय फार मोठा असून या मागणीकडे शासनाने जातीने लक्ष घालून भगतसिंगांचे भव्य दिव्य स्मारक उभे करावे। भगतसिंग यांची जयंती मोठ्या थाटात व्हावी या आशेचे निवेदन देऊन दिनांक 15/9/2025 पासून 3 दिवस त्यांच्या उपोषणाला झाले होते। अन्नत्याग आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर पूर्णा येथे गोविंद ज्ञानोजी कदम यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण केले असून त्यांना पत्र देण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली। उपोषणकर्त्यास लेखी पत्र देऊन पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविले। यावेळी छगन मोरे, मुकुंद भोळे, चक्रवर्ती वाघमारे, अतुल शहाणे, जगदीश दोगंड, राहुल पुंडगे, विजय सोनुले, कैलाश बलकंडे, सतेश टाकळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आजचा तिसरा दिवस उपोषण होता की याच्या अगोदर एक उपोषण झालं तर म्हणजे सोना येथे 7 दिवसाचा, आज हे तिसरा दिवस होता। तर पूर्णचे तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार प्रशांत थारकर साहेब यांनी सांगितले की बाबा आम्ही कळवलं, येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतः पाठपुरावा करून शासनाला आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना करून एक बोरी पाठवून थोडं तळमळीनं आम्ही काम करतो त्यांच्या म्हणण्यानुसार। आणि माझे पूर्णा तालुक्यातले माझे याचे प्रेम, भगतसिंग याचे प्रेम, सर्व माझ्या विचाराला पाठिंबा दिला आणि त्यांच्या निर्णय काळामध्ये मी सुद्धा प्रत्येकजण जोमानं काम आम्ही करतील अशी त्याने मला प्रार्थना केली आणि सर्वांच्या साक्षीने मी माझं उपोषण मागे असं ठरवलं। उपोषण सुटलं, काय सांगाल? काय नाही, गोविंदराव कदम यांना आज भेट देऊन म्हणजे त्यांच्या उपोषणाला सोडण्यासाठी जे त्यांची भगतसिंगविषयी जे त्यांच्या मनामध्ये भावना आहे, श्रद्धा आहे, त्यासाठी आम्ही आमच्यातर्फे आणि काय माझे जे शीख समुदायाचे संबंध आहे सगळ्याला घेऊन आम्ही पुढे गोविंदरावांचं जे काही स्मारकाविषयी किंवा कुठं नाव द्यायचं असेल त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करून त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहू। 17 सप्टेंबर रोजी गोविंदरावजी कदम यांनी प्रशासनाच्या व इतर प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बंधू यांच्या विनंतीस मान देऊन जे आम्ही पाठपुरावा करू याबद्दल त्यांनी आश्वस्त होऊन उपोषण मागे घेतलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद।